महत्त्वाचा डेटा आहे, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर तुमच्याकडे लिखित स्वरूपात पाठांतर असल्या पाहिजेत. कोणत्या कोणत्या गोष्टी बघा. तर हे बघा, पहिली गोष्ट महत्त्वाची कलमं तुम्हाला राज्य सरकारशी संबंधित पाहिजे, माहितीच पाहिजे, पाठांतर पाहिजे. कोणतं कलम 154 राज्याच्या कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे. 55 राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीकडून होईल. कलम 156 राज्यपालाचा कार्यकाळ राष्ट्रपतीची मर्जी. बरोबर. त्यानंतर कलम 161 राज्यपालाचा क्षमादानाचा अधिकार सांगितलेला आहे. बरोबर आहे. आणि राष्ट्रपतीचा आहे एकूण 72 कलम आहे 72. ठीक आहे. त्यानंतर कलम 163 मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल. 164 म्हणजे मुख्यमंत्र्याची नियुक्ती सांगितलेली आहे. आणि 165 महाधिवक्ता हे कलम पाठांतर पाहिजे. बरोबर आहे. पुढचे महत्त्वाचे कलम बघा. न्यायव्यवस्थेशी संबंधित काही कलम आहेत. कलम 124(1) मध्ये सुप्रीम कोर्ट न्यायाधीशाची संख्या किती असायला पाहिजे हे साध्या बहुमताने, बरोबर आहे, घटना दुरुस्ती केल्या जाते. ठीक आहे. आणि सध्या ते 38 आहेत. 38 बरोबर आहे. म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्लस 37 इतर. बरोबर आहे. आता हे ऑर्डिनन्स मे 2026ला आलेला आहे. मे 2026ला आहे. आणि आत्ता सध्या जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक पास होईल. आणि सध्या जास्तीत जास्त संख्या ही किती आहे? 38. ठीक आहे. पुढे कलम 129 मध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. कोर्ट ऑफ रेकॉर्ड हे विचारून झालेला आहे प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर 214 मध्ये उच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित आहे. 215 उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, हे सुद्धा प्रश्न येऊन गेला आहे. त्यानंतर कलम 233 मध्ये जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती. त्यानंतर निवृत्तीचे वय सुप्रीम कोर्टचे 65 वर्ष आहे, हायकोर्टचे 62 वर्ष आहे. आणि सुप्रीम कोर्ट एकूण न्यायाधीश संख्या 34 नाही, ते आता किती झाली? 38 झालेले आहे. येथे मी सांगितले सुद्धा आहे. ठीक आहे. एवढं गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. पुढे संसद आणि विधिमंडळाशी संबंधित काही महत्त्वाची कलम पाठांतर असावी. कोणते? कलम 168 राज्याचे विधिमंडळ. त्यानंतर 169 विधान परिषदेची स्थापना बरखास्ती. बरोबर आहे. कोण करेल? संसद. त्यानंतर 170 विधानसभेची रचना सांगितली आहे. 60 कमीत कमी 60 सदस्य आणि जास्तीत जास्त 500 सदस्य असतील. कलम 171 मध्ये विधान परिषदेची रचना सांगितली आहे. कमीत कमी 40 सदस्य किंवा ते विधानसभेच्या 1/3 असतील. बरोबर आहे. त्यानंतर कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. बरोबर आहे. त्यानंतर कलम 368 घटना दुरुस्तीची पद्धत कलम 368 मध्ये सांगितलेली आहे. तर हे कलम आपल्याला पाठांतर असावेत. पुढचं बघा, महत्त्वाच्या काही घटना दुरुस्ती आहेत. कोणत्या? तर 7वी घटना दुरुस्ती पाहिली तर राज्य पुनर्रचना आयोग 1 राज्यपाल 2 राज्यासाठी असेल. ठीक आहे. 21वी 8व्या अनुसूचित सिंधी भाषा हे जोडली 21व्या घटना दुरुस्तीने. त्यानंतर 42वाला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो आपण. 3 शब्द जोडले आपण. कोणते? सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रेटेड 3 शब्द जोडले. 44वी घटना दुरुस्ती संपत्तीचा हक्क, मूलभूत हक्क कलम 31 वगळला आपण. बरोबर आहे. आणि सध्या कुठे येतो? संपत्तीचा हक्क कलम 300A मध्ये आहे, भाग 12मध्ये आपल्याला दिसतो. ठीक आहे. त्यानंतर 61वी घटना दुरुस्ती मतदानाचं वय 21 वरून 18 करण्यात आलं. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. 71वी घटना दुरुस्ती 8व्या अनुसूचीमध्ये, बरोबर आहे, कोणत्या भाषा जोडल्या? कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषा आपण जोडलेल्या आहेत. पुढे 73वी घटना दुरुस्ती पंचायत राजशी संबंधित आहे, भाग 9 जोडला, कलम 243. बरोबर. ग्रामीणची आहे. 74वी घटना दुरुस्ती शहरी स्वराज्य संस्था, भाग 9A जोडला आपण. ठीक आहे. 86वी घटना दुरुस्ती 6 आणि 14 वर्ष मोफत शिक्षण, आर्टिकल 21A आणि 11वा मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर 92वी घटना दुरुस्ती 8व्या अनुसूचित कोणत्या भाषा जोडल्या बघा? बोडो, डोंगरी, मैथिली आणि संताळी. बरोबर. हे टिक लक्षात ठेवा. BDMS. त्यानंतर 97वी घटना दुरुस्ती 9B जोडला आपण, भाग 9B आणि सहकारी संस्था विषयी हे घटना दुरुस्ती आहे. तर याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत. पुढे महत्त्वाची कलम लक्षात ठेवायचे. मूलभूत हक्क कलम 12 ते 35. बरोबर. कोणते? कायद्यासमोर समानता 14, 15 भेदभाव करण्यास मनाई, 16 नोकरीत समान संधी, 17 अस्पृश्यता, 18 पदव्या नष्ट करणे, 19 ते 22 स्वातंत्र्याचा अधिकार आहे. बरोबर. 20 आहे डबल जोबॉडी, म्हणजे मगाशी सांगितलं आपण. बरोबर आहे. दोष सिद्धीबद्दलचे स्वातंत्र्य जे आहे आपल्याला, बरोबर, ज्याच्यामध्ये 3 प्रकार येतात. ते कलम 20. कलम 21 जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि कलम 21 शिक्षणाचा अधिकार 6 ते 14 वर्ष वयोगटामध्ये आहे. ठीक आहे. पुढे महत्त्वाचे बघा, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम हे सुद्धा झालेलं आहे आपलं. ठीक आहे. हे आपल्याला टिक लक्षात ठेवायची आणि याच्यावर वारंवार प्रश्न आलेला आहे. तर बघा पुढे आपल्याला पंचायत राजविषयी काही कलम महत्त्वाचे लक्षात ठेवावे लागते. कोणते बघा? 243 मध्ये व्याख्या सांगितली आहे पंचायत राजची. 243A मध्ये ग्रामसभा आहे. 243B पासून बिल्ड लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्यूशन. बरोबर. म्हणजे काय? पंचायत राजची स्थापना आहे. C पासून कंपोजिशन म्हणजे काय? रचना सांगितली आहे. D पासून आपल्याला आरक्षण, SC ST महिलाचं रिझर्वेशन हे D मध्ये सांगितलं आहे. A पासून एक्सपायरी म्हणजे कालावधी लक्षात ठेवा 5 वर्षाचा. आणि G मध्ये लिहिलेलं आहे पंचायतीचे अधिकार आणि सत्ता, हे 243G मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आपल्याला? महत्त्वाच्या समित्या. सरकारी आयोग 1983 केंद्र राज्य संबंधाशी संबंधित आहे. कोण आहेत बघा सदस्य? RS सहकार्य हे अध्यक्ष, B शिवरामन आणि डॉक्टर SR सेन
रामा सुब्रमण्यम हे सदस्य नव्हते. हा प्रश्न आहे. उंची आयोग हा केंद्र राज्य संबंधित आहे. बलवंतराय मेहता समिती 1957 समिती आहे. 3 स्तरीय पंचायत राज असावी सांगितलं आणि ग्रामपंचायतीमध्ये प्रत्यक्ष निवड असावी. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अप्रत्यक्ष निवड असावी. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असावे असं बलवंतराय मेहता समितीने सांगितलेलं आहे. अशोक मेहता समिती 1977 द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती. स्वर्णसिंग समिती मूलभूत हक्काशी मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. एन के सिंग समिती हे FRBM कायदा इकॉनॉमी FRBM कायद्याशी संबंधित आहे. FRBM कायद्याचे काय म्हणतो आपण त्याला त्याचा रिव्ह्यू बरोबर आहे करण्यासाठी एन के सिंग समिती 2016 स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर कॅबिनेट मिशन 3 लोक कोणते कोणते बघा तर पॅट्रिक लॉरेन्स, एव्ही अलेक्झांडर आणि क्रिप्स बरोबर आहे हे लक्षात ठेवा. विल्यम वूड हे सदस्य नव्हते आणि ट्रिक काय लक्षात ठेवायचे LAC ट्रिक लक्षात ठेवायचे बरोबर. त्यानंतर पुढे महत्वाचं काय प्रसिद्ध खटले लक्षात ठेवायचे जसे परमानंद कटरा बरोबर. परमानंद कटारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1989 चा खटला आहे. वैद्यकीय निगम मेडिकल केअरशी संबंधित. केशवानंद भारती खटला संविधानाची मूलभूत संरचना बरोबर आहे. अजून 2 सांगितले तुम्हाला कोणते कोणते तर इंदिरा साहनी खटला आणि KS पुट्टास्वामी खटला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढे महत्वाची संकल्पना बघा. MV पायली काय सांगितलं आहे ट्वायलाइट झोन समवर्ती सूचीला ट्वायलाइट झोन म्हटलाय. ग्रॅन्युअल ऑस्टिन यांनी भारत हे कॉपरेटिव्ह फेडरलिझम आहे. आयवर जेनिंगने म्हटलं आहे भारताचे संविधान हे लॉयर्स पॅराडाईज आहे म्हणजे वकिलाचे नंदनवन आहे असं म्हटलं. त्यानंतर लॉर्ड मोर्ले यांनी म्हटलं पंतप्रधान हा कीस्टोन ऑफ कॅबिनेट आर्क बरोबर आहे. म्हणजे प्रधानमंत्री हे कोनशिला असतात कोनशिला. त्यानंतर रॅमसे म्यूर यांनी काय सांगितलंय रॅमसे म्यूर यांनी पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालवणारे चालक असतात असं रॅमसे मूर यांनी सांगितलंय. पुढे बघा संविधानाचे स्रोत लक्षात ठेवायचे आपल्याला बरोबर आहे. DPSP आयर्लंड, मूलभूत हक्क अमेरिका, समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया, प्रभावी केंद्र असलेले संघराज्य कॅनडा, आणीबाणी मूलभूत हक्क स्थगित होतात जर्मनीमधून आणि स्वातंत्र्य समता बंधुता फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेला आहे आपण. ठीक आहे. पुढे मसुदा समितीच्या संविधान सभेच्या महत्वाच्या समित्या लक्षात ठेवायची त्याचे अध्यक्ष तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मुख्य आरेखक प्रश्न विचारला आहे. चीफ ड्राफ्टमॅन SN मुखर्जी आहेत. कार्यविषय समिती GV मावळणकर आहेत बरोबर आहे हे आपल्याला माहिती आहे. सचिव हे HVR अयंगार आहेत हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर महत्वाच्या तारखा आणि घटनाक्रम लक्षात ठेवायचे बघा हे खूपच महत्वाचं आहे. खूपदा प्रश्न आले याच्यावर कोणते कोणते बघा तर जुलै 1918 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवाल प्रकाशित झाला. 1909 चा कायदा आहे मोर्ले मिंटो. 1946 कॅबिनेट मिशन आहे बरोबर आहे. ऑक्टोबर 1947 ला BN राव यांनी पहिला मसुदा समितीकडे दिला. त्यानंतर 26 नोव्हेंबरला आपण संविधान स्वीकृत केलं. संविधान दिन म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी 1950 ला संविधान अंमलात आलं. प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आपण. 24 एप्रिल 73वी घटना दुरुस्ती बरोबर लागू झालेली आहे. पंचायत राज दिन आपण साजरा करतो. 1 जून 1993 74वी घटना दुरुस्ती लागू शहरी स्वराज्य स्थानिक संस्था. त्यानंतर 1990 BS रमादेवी पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. 15 ऑगस्ट 2014 प्रधानमंत्री जनधन योजनेची घोषणा झाली. 14 ऑगस्ट 2018 प्रधानमंत्री जनधन योजना 2.0 बरोबर आहे. त्यामध्ये ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, विमा फॅसिलिटी आणि वयोमर्यादा वाढवली होती. त्यानंतर 5 जुलै 2004 ला FRBM कायदा लागू झालेला आहे. महत्वाच्या तारखा सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर नागरिकत्वाविषयी कलम हे लक्षात ठेवा 5, 6, 7, 8, 9, 10, 11 हे कलम तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. ठीक आहे. तर हे तुम्हाला नोट करून ठेवा. त्यानंतर पुढे DPSP कलमांचा क्रम आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. हा क्रम महत्वाचा आहे. प्रश्न ह्या प्रत्येकावर आलेला आहे आणि हे सगळा जो डेटा आहे तुमच्याकडे लिखित स्वरूपात पाहिजे. फॅक्च्युअल डेटा माहित पाहिजे, पाठांतर पाहिजे. त्यानंतर द्विगृही विधिमंडळ बघा टिक कोणती MBA टोक लक्षात ठेवा किंवा इथे कुंभट लक्षात ठेवा. कुंभट सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. 6 राज्य आहेत त्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे. खूपदा प्रश्न आलेला आहे. पुढे प्रश्न 8व्या अनुसूचीतील भाषा घटना दुरुस्त्या बरोबर आहे. याच्यात खूपदा प्रश्न आहे. राज्यसेवेला प्रश्न आहे, ग्रुप B ला प्रश्न आहे, ग्रुप C ला प्रश्न आहे. मूळ भाषा 1950 ला 14 भाषा होत्या. त्यानंतर 21वी घटना दुरुस्ती करून सिंधी भाषा ऍड झाली. सिंधी 21वी घटना दुरुस्ती सिंधी. 71वी घटना दुरुस्ती करून 3 भाषा ऍड केल्या. कोणत्या कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी बरोबर. ट्रिक काय लक्षात ठेवायची नमक लक्षात ठेवा. नमक किंवा KMN लक्षात ठेवू शकतो आपण. 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार 4 भाषा ऍड झाल्या. कोणत्या बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली 4 भाषा. BDMS हे ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि सध्या आपल्याकडे एकूण 22 भाषा आहेत. 22 भाषा. ठीक आहे. पुढे राज्यघटनेचे महत्वाचे भाग बरोबर आणि विषय आणि त्याची कलम लक्षात ठेवा. भाग 2 नागरिकत्व कलम 5 ते 11. भाग 3 मूलभूत हक्क आहे 1235. 4 DPSP आहे 3651. 4A मूलभूत कर्तव्य आहे 51A. भाग 6 राज्य सरकार आहे बरोबर आहे. भाग 9 पंचायत राज
भाग 9A शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि भाग 9B सहकारी संस्था. तर महत्वाचे पाठ सुद्धा लक्षात ठेवायचे आपल्याला. ठीक आहे, पुढे त्यानंतर अर्थविषयक म्हणजे इकॉनॉमीशी संबंधित काही महत्वाचे बजेटशी संबंधित महत्वाची कलम आहेत. 112 वार्षिक वित्तीय विवरणपत्र, यालाच आपण बजेट असं म्हणतो. बजेट, याला आपण बजेट असं आपण म्हणतो. 112 नुसार मांडतात. 151 लेखा अहवाल आहे. 266 संचित निधी, 67 आकस्मिक निधी. बरोबर आहे, हा राष्ट्रपतीकडे असतो. राष्ट्रपतीकडे असतो. ठीक आहे. कॉन्टिन्जन्सी फंड 280 वित्त आयोग याची संबंधित आहे. पुढे महत्वाचं बघा, मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवायचे आहेत. आर्टिकल 51A याचा क्रम लक्षात ठेवायचा. 11 कर्तव्य आहेत आणि इथे बरोबर मोफत कायदेशीर सल्ला. बरोबर आहे. आर्टिकल 39 हे डीपीएसपी आहे, मूलभूत कर्तव्य नाही, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. बरोबर, डीपीएसपी आहे, डीपीएसपी. ठीक आहे. त्यानंतर बहुमताचे प्रकार 3 प्रकार असतात. साध्या बहुमताने न्यायाधीशांची संख्या आपल्याला वाढवता येते. विशेष बहुमत घटनादुरुस्ती आणि विशेष बहुमत प्लस राज्यांची समिती संघ राज्य तरतुदीमध्ये बदल करायचा असेल तर ही घटनादुरुस्ती वापरतात. ठीक आहे, बहुमताचा प्रकार. त्यानंतर महत्वाचे प्रथम बघा, पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन लक्षात ठेवायचे आपल्याला. महिला मुख्य निवडणूक आयुक्त VS रमादेवी 1990 प्रश्न आलेला आहे. पहिली लोकसभा सभापती GV मावळणकर प्रश्न आलेला आहे. पुढे केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र याच्यावर प्रश्न आहे बघा. लक्षद्वीप केरळमध्ये. बरोबर. त्यानंतर अंदमान निकोबार, कलकत्ता, गोवा, दादरा नगर हवेली, दमन दीव, बॉम्बे उच्च न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ हे सुद्धा आपल्याला पाठांतर करावं लागेल. ठीक आहे. पुढे पद आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या पात्रता. बरोबर, हे आपल्याला पात्रता, यांचे वय आणि पात्रता हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. फक्त उपराष्ट्रपती पदासाठी वय 35 पाहिजे, 45 नाही. आणि राज्यसभेची पात्रता पाहिजे. लोकसभेचा सदस्य होण्यास पात्र असावा अशी तरतूद नाही, तर राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्रता असावा अशी तरतूद आहे. पुढचा प्रश्न किंवा पुढची माहिती, राष्ट्रीय पंचायत दिन 24 एप्रिल. ठीक आहे. 73वी घटनादुरुस्ती लागू झालेली. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी, संविधान दिवस 26 नोव्हेंबर, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी लक्षात ठेवायची. बरोबर. त्यानंतर आता हे झाले महत्वाचे काही फॅक्ट्स जे आतापर्यंत जे 5 वर्षाचे जे प्रश्न पाहिले, तर हे डेटा आपल्याला पाठांतर पाहिजे, वारंवार रिपीट झालेला आहे. आता बघा, शेवटचा पार्ट आहे आपला. बरोबर, 5 मिनिटं लागतील. तर एक प्रकारचा पॅटर्न कसा आहे, प्रश्नांचा पॅटर्न कसा आहे. तर पहिला बघा, पॅटर्न 1, सेंटर आणि स्टेट हे मिक्सअप झालेले आहेत. मिक्सअप सेंटर आणि स्टेटच्या तरतुदी हे मिक्सअप करतात आणि प्रश्न विचारतात. बरोबर आहे. म्हणजे बघा, केंद्राच्या अधिकाऱ्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात असा प्रश्न पाहिला होता आपण कोणाचा, महाधिवक्ताबद्दल. ठीक आहे. त्यानंतर राज्याच्या अधिकाऱ्याची नियुक्ती राज्यपाल करतात. एवढं जर माहिती असेल तर MPSC काय करते, दोन्ही स्वॅप करते, मागे पुढे करते. ठीक आहे, तर लक्षात घ्या. जसं की महाधिवक्ता राज्याचा राज्यपाल नियुक्ती करतो, महान्यायवादी राष्ट्रपती नियुक्ती करतात, जिल्हा न्यायाधीश राज्यपाल हायकोर्टच्या सल्ल्याने, आणि हायकोर्टचे न्यायाधीश जे असतात ते राष्ट्रपती करतात. हे फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे, राज्यपाल नाही. ठीक आहे. दुसरा पॅटर्न कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट देतात. बरोबर. कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट म्हणजे काय करतात बघा, 2 एकमेकाच्या विरुद्ध पर्याय देतात. ठीक आहे. म्हणजे त्यापैकी 2 पैकी एकच बरोबर असतो असा एक पॅटर्न आपल्याला दिसतो. उदाहरण बघा, राष्ट्रपती समजा राष्ट्रपतीच्या ठिकाणी राज्यपाल करतात, राज्यपालाच्या ठिकाणी राष्ट्रपती करतात. ठीक आहे. हा दुसरा पॅटर्न लक्षात आला. त्यानंतर तिसरा पॅटर्न बघा, एक्स्ट्रीम वर्ड्स हे एलिमिनेट करायचे असतात. बरोबर. जसं की मुख्यमंत्र्यासहित. बरोबर, तो एक प्रश्न जो पाहिला, 15% मंत्रिमंडळ असायला पाहिजे. मुख्यमंत्र्यासहित आहे, व्यतिरिक्त नाही, एक्सक्लुडिंग नाही. म्हणजे कोणते सर्व, केवळ, कधीही नाही, हे एक्स्ट्रीम वर्ड आहेत आणि जनरली चुकीचे असतात. इकॉनॉमीमध्ये एक प्रश्न आला होता. इकॉनॉमीचा प्रश्न आहे, CPI-IW प्रश्नात सर्व कामगारांना, बरोबर आहे, केवळ किमान वेतनासाठी, हे सर्व एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत. सर्व, केवळ हे सगळे एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत. पुढचा प्रश्न, स्वॅपिंग म्हणजे काय, कलम आणि संकल्पना स्वॅप करतात. ठीक आहे. किंवा नावं चेंज करतात. म्हणजे काय, उदाहरण बघा, HVR अयंगार आणि SN मुखर्जी. ठीक आहे. तर यांची नावाची अदलाबदल केली, हा आपण प्रश्न पाहिला. कलम चेंज करतात, कलम सुद्धा चेंज करतात, असा एक पॅटर्न दिसतो आपल्याला. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. आणि शेवटचा प्रकार कुठला दिसतो आपल्याला, तर रिपीटेड क्वेश्चन दिसतात. काही रिपीट झालेले प्रश्न कुठले बघा, तर एकाच प्रकारचे प्रश्न MPSC पुन्हा विचारतात. जसं की महाधिवक्ता, याच्यावर प्रश्न 100% आहे. विधान परिषदेवर प्रश्न आहे आपल्याला. ठीक आहे. आणि निवडणूक आयोगावर प्रश्न आहे. तर हे प्रश्न 100% वारंवार प्रश्न येणारे आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, तर आर्टिकल नंबर ट्रॅप म्हणजे काय, आर्टिकल नंबर म्हणजे काय, तर आर्टिकल चेंज करतात. बरोबर. जसं 156 विचाराच्या ठिकाणी 158 तिथे टाकतात आणि त्याची तरतूद लिहितात. बरोबर आहे. आणि 170 विधानसभेऐवजी 171 लिहिणे. बरोबर. म्हणजे काय, नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला, काही कलम राज्य विधिमंडळाशी संबंधित कलम हे सुद्धा माहिती पाहिजे. बरोबर आहे. तर हे एक 6 प्रकारचे पॅटर्नचे प्रश्न आपल्याला पॉलिटी ग्रुप C कंबाईन मध्ये दिसते. ग्रुप B असेल, ग्रुप C असेल, अशा प्रकारच्या प्रश्नाची पॅटर्न आहे. बरोबर. तर हे जे व्हिडिओ आहे
हे जे लेक्चर आहे तुम्हाला येणाऱ्या ग्रुप सी, बरोबर आहे, इथून 100 दिवस, किमान 100 दिवस तरी बाकी आहेत, तर त्या दिवसामध्ये ह्या प्रकारचे जे प्रश्न आहेत आणि हा जो डेटा आहे तुम्हाला तुमच्या अभ्यासात भर घालण्यासाठी मदत होईल. आणि येणाऱ्या काळात आपण इकॉनॉमीचे सुद्धा अशाच प्रकारचे लेक्चर घेऊन येऊ. गेल्या 5 वर्षाचे झालेले प्रश्न, त्याच्या ट्रिक्स आणि त्याच्या एलिमिनेशन टेक्निक्स आणि महत्त्वाचा डेटा हे आपण आपल्या YouTube चॅनलवर घेऊन येण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.